नमस्कार मंडळी, माझं नाव गौरी. मी आज गौरीचे आगमन आणि त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मग चला सुरुवात करूया गौरीच्या मुखवट्यापासून. बरेच जणांच्या घरात हे मुखवटे रेडीमेड असतात. काहींच्या घरी पारंपरिक चालत आलेली मुखवटे असतात, तर काहींच्या घरात पितळेच्या तांब्यावरती पाण्याचा थर रचून गौरीची आराधना करतात. गौरीचे मुखवटे घरात घेताना परातीमध्ये गहू घेतात किंवा तांदूळ घेतात. त्याच्यामध्ये गौरीचे मुखवटे ठेवून त्याची पूजा केली जाते. त्याचबरोबर त्याच्या बाजूला तुळस ठेवून त्याची पूजा केली जाते आणि त्यानंतर तिला मानाने घरात घेतले जाते. त्याआधी दाराच्या उंबऱ्यापासून ते घराच्या आतपर्यंत हातांनी पावलाची ठसे उमटवली जातात. हे म्हणजे काय, तर हे आपल्या गौरीची पावलं, जी सुख समृद्धीचे लक्षण आहे. गौरीला घरात घेताना नक्कीच तुमच्या मनामध्ये हे गाणं गुणगुणत असेल. आली गवर आली, सोन पावली आली. बरं, चला आपण पुढे वळू. आपल्या घरी 2 गौरीचे आगमन होत असते. त्यातली एक म्हणजे ज्येष्ठा आणि दुसरी कनिष्ठा. या दोघी बहिणी म्हणजे तरी कोण, तर भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मी आणि दुसरी म्हणजे भगवान शंकरांची पत्नी पार्वती. या दोघी गौरीच्या रूपाने येत असतात. गौरीला घरात घेताना कोण आलं असं म्हटल्यावर महालक्ष्मी आल्या आणि काय घेऊन आले असे विचारल्यावर धनधान्य, सुख समृद्धी आणि निरोगी आरोग्य घेऊन आल्या असा संवाद साधून ताटली चमच्याने नाद करत तिला घरभर फिरून मग तिला आसनावर मांडतात. गौरीचे आगमन, दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन अशा छोट्याशा कालावधीसाठी ती येत असते. अशी आलेली माहेरवाशीण आल्यापासून ते जाईपर्यंत घर नुसतं खुलून दिसतं. गौरीला घरात आणल्यानंतर आता वेळ येते तिला नटवण्याची. अर्थातच कोणत्या स्त्रीला नाही आवडत नटायला. गौरीला नेहमी कोरी साडी वापरायची असते, म्हणजेच ती आपण कधीच नेसलेली नसते. तुम्ही दरवर्षी नवीन घेऊ शकता किंवा 30 पुन्हाही वापरू शकता. ज्यांच्या घरी गौरी बसते त्यांना माहीत असेल या सगळ्या गोष्टीमध्ये किती जबाबदारी असते. पण खरं सांगू, एखादी गोष्ट तुम्ही आवड म्हणून कराल ना, तर ती तुम्हाला कधीच कठीण नाही वाटणार. जर तुम्ही आवडीने स्वइच्छेने गौरीची तयारी कराल ना, मग ती साध्या पद्धतीची का असेना तरी तुमच्या गौरीचा चेहरा खुलून दिसेल. आता आली शृंगाराची गोष्ट. गौरीला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दागिनेही घालू शकता. हे दागिने खोटे असले तरी काही हरकत नाही. माझ्या गौरीच्या दागिन्यांमध्ये चिंचपेटी, मंगळसूत्र, बाजूबंद, कमरपट्टा, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत, जी मी दरवर्षी त्यांच्यासाठी वापरते. ज्या दिवशी गौरीचे आगमन होते त्या दिवशी तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने आंबाड्याची भाजी वापरतात. पूजनच्या दिवशी गौरीला नैवेद्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य असतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे दिवाळीचे पदार्थ मांडले जातात. 5 प्रकारच्या राशी मांडल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारची फळं मांडली जातात आणि माहेरवाशींची सवासीण ओटी भरते. गौरीचे पूजन झाल्यानंतर काहींच्या घरी रात्री जागरण करून मंगळागौरी खेळली जाते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हटली जातात, नृत्य केले जाते. आता पहा, आपली गौरी पूर्ण तयार आहे, पण अजूनपर्यंत तिला देवीचे रूप आले नाही. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन. जोपर्यंत देवाला देवारात बसून त्याची पूजा करत नाही त्याला देव म्हणतो का आपण. तर चला मग पटकन आरती करून घेऊ.